आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो जी सद्गुरु दातारा, श्रीमद्गोदात्विहारा, ब्रह्ममूर्ती कौपिनांबरा. संतुरा नमो तुझ दावी भवनदी उतरू, दीना दे निजपदीय अवसरू. तोहा भक्तकाजकल्पतरू, संतावतारू साईंचा गताध्येय जाहले कथ न, गोड कथा नवलविंदा न, साईछबीचे जलनिमज न, टळुनी रक्षण झाले कसे तैसीच एका भक्ताची कामना, साईंनी पुरविली येऊनी स्वप्ना, लाविले तया ज्ञानेश्वरी वाचना, देवनी अनुज्ञा विस्पष्ट सारांश गुरुकृपा उजिये डेय फिटे भवभयाचे सांग डेय निश्रेय समार्गद्वार उघडे असुख रोकडे सुख होय नित्य स्मरता सद्गुरुचरण विरे विघ्नांचे विघ्नपण मरणासी येईल मरण पडे विस्मरण भवदुःखा म्हणून या समर्थाची कथा श्रोता परिसीजे आपुलाल्या हिता जयाची या श्रवण्या तत्वता अति पावनता लाधेल. आता हे अध्येय आपण करूया साईस्वभावनिरूपण कैस्या मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयांचे आता चित्त करुनी समाहित परिसिल्या आतांपर्यंत आचरित तैसेंच बाबांचे देहोत्सर्ग चरित तेही सुचित्त अवधारा धन्य धन्य शिर्डीचे लोक जया बाबांचे सहवास सुख अर्धशतकाहूनही अधिक अति सुखकारक जाहलेय. शके 1840 दक्षिणायन प्रथम मासात विजयादशमी शुक्ल पक्षात दिवसा देहांत बाबांचा. 9 तारीख मुसलमानी कत्तलची रात्र तयादीनीय तिसरे प्रहर्य साईनाथान्य केली निर्याण्य तयारी. बुद्धाची तय बुद्ध जयती, साईंची तय पुण्यतिथी, देवादिकांची जी जयती तीच पुण्यतिथी संतांची. 12:30चा घंटा पडला, दशमीचा काळ संपूर्ण झाला, एकादशी आली उदयाला, निर्याणकाला एकादशी. सूर्योदयाची उदयतिथी, तीच दसऱ्याची तेथी मानिती, म्हणून विजयादशमी धरीती, उत्सव करीती ते अदिनीय. मंगळवार कत्तलची रात, ऐसा तो दिवस अति विख्यात, म्हणून ते दिनीय. साई महत, ज्योतीन ज्योत मिळविती, वंगदेशींचा प्रसिद्ध सण, दुर्गापूजा, समाप्ती दिन न, तो हा उत्तर हिंदुस्थानामधून न, उत्सव दिन, सकळांचा. शके 1838 विजयादशमीचेच दिवशीय, सायंकाळीय प्रदोषमयासी, भविष्यासी सुचविल्य. कैस्या ती कथितो अपूर्व लीला, होईल विस्मय. श्रोत्याला समर्थ साईंच्या अकळकळा तेण्या सकळा कळतील. इसवीसन 1916 सण दसरा शिलंगण वेळा, फेरी परतता. सायंकाळा लीला अद्भुत वर्तली. नभप्रदेशीय मेघ गडगडे, अवचित विद्युल्लता कडकडे, तेव्य जमदग्नी स्वरूप रोगदेय प्रकट केले बाबांनी. सोडोनी शिरींचा सुडका, काढूनी कफनी तडकाफडका, फेडूनी कौपीन लंगोटा, केला भडका धुनीत. आद्यच तो अग्नी सोज्वळ, साह्य होता आहुती प्रबळ, उसळला. शिखांचा कल्लोळ, भक्तांच घोळ पडियेला. या सर्व घडले अवचितीय, नकळे काय बाबांचे चैत्य, शिलंगणकाळींची ती वृत्ती, महद्भीतीप्रद होती. अग्निनेय पसरिल्या निजतेज, त्याहुनी बाबा दिसले सतेज, झंकोळले नयन सहज, परांगमुख जन झाले. संतहस्तींचे हे अवदान, सेवुनी प्रसन्न. अग्निनारायण, दिगंबर बनले ते जामदग्न्य, धन्यनयन देखत्यांचे. त्वेष्य टवकारिले नयन, क्रोध्य झाले आरक्त, नये न, म्हणती करा, रे, आता, निदा न, मी मुसलमान किया हिंदू. गजनी बाबा, वदती पहा, जी, मी हिंदू किया यवनाजी, निर्धारा यथेच्छ मनामाजी, आशंका घ्या जी, फेडूनिया. देखावा हा अवलोकुन, मंडळी झाली कंपायमान, होईल कैस्या शांतवन, नित्य चिंतन चालय. भागजी शिंदा महाव्यादिष्ट, परी बाबांचा भक्त श्रेष्ठ, धीर केला आला निकट, नेसवी लनगोट बाबांसी. म्हणे बाबा हे काय चिन्ह, आज शिलंगण दसऱ्याचा सण, म्हणती माझे हे आज शिलंगण, आणि ती सणसण सटक्यान्य. एणेपरी दुनीपाशीय, उभे बाबा दिगंबरवेशी, चावडी होती ते देवशीय, घडते कैशी हे चिंता. नवांची चावडी 10 झाले, परी बाबा नाह्य स्थिरावले, लोक जागजागीय तटस्थ ठेले, टकमक उगले पाहती. होता होता झाले 11,
बाबाही तेव्हा निवळले जरा, नेसून या लंगोट कोरा, कफनी पेहराव मग केला. चावडीची घंटा झाली, मंडळी होती तटस्थ बैसली, पालखी फुलांनी शृंगारिली. अंगणी आणली आज्ञेन्य, रजतदंड पताका चवरी, छत्रध्वजादी राजोपचार्य, शृंगारिलीसे मिरवणूक, स्वारी, निघे बाहेरी एकांतरा. झाला एकची महागजर. साईनाथांचा जय जयकार, काय वर्णावा तो गिरागजर. आनंदापूर लोटला. मग शोधुनी शुभ्र धाडका, बाबा डोक्यास गुंडीती फडका, घेती चिलीम. तमाखू, साठका, जणू तोच नेटका सुमुहूर्त. कोणी छत्री, कोणी चवरी, कोणी मोरचेल्या साजिरिय, कोणी गरुडटके अब्दागिरी, घेती निष्क्रिय वेतदंड. एणेपरी करुनिया मी स, बाबांनी सुचविले सर्वत्रास. भावसागर, सीमोल्लंघनास, दसराच एक सुमुहूर्त. तदनंतर एकची दसरा, बाबांनी दाखविला. शिरडीकरा, पुढीलची दसरा सुमुहूर्त बरा, देहधरार्पण केला किय. हे न केवळ सुचविले, स्वय अनुभव आणुनी दाविले, निजदेह शुद्ध वस्त्र वाहिले, योगाग्नी थविले हेच दिन्य. सन 1918 ते सालींचा तो सण दसरा, तोच सुमुहूर्त केला खरा, निज परात्परा समसले. ऐसीच बाबांची आणिक प्रचिती, लिहिता लिहिता आठवली चेत्य, किय याच विजयादशमीची तिथी, निश्चित होती आद्यच. शिरडीचे पाटील रामचंद्र दादा, झाले अति दुखणाईत एकदा, जीवास सोसवती न आपदा, अति तापदायक भोक्तृत्व. उपाय कानिय बाकी न राहिला, पडेना जन्म दुखण्यासाळा, आला जीविताचा कंटाळा, अति कदरले पाटील. होता ऐसी मनाची स्थिती, एके दिवशीय मध्यराती, एकाएकीय बाबांची मूर्ती, त्यांचे उशागती प्रकटली. तनु ते पाटील पायधरीती, निराश होऊनी बाबांस्वती, कधी येईल मज मरण निश्चिती, एवढेच मजप्रती वदाजी. आला आता जीवाचा वीट, नाही मज मरणाचे संत, मरण कधी मग देईल भेट, पाह्य मी वाट एवढीच. तनु त्या बाबा करुणामूर्ती, म्हणती न करे चिंता चेत्य, टळली तुझी गंडांतर भीती, किमर्थ खंती करीसी रे. तुझला नाह्य काहींच भीती, तुझी हुंडी परतली पूर्ती, परी न तात्याची धडकती, दिसे मजप्रती रामचंद्रा. शके 1840, दक्षिणायन आश्विनमास, विजयादशमी शुक्लपक्ष, पावेल अक्षयपद तात्या. परी न बोलाव्य तयापाशीय, हाय घेऊनी बैसेल जीवाशीय, झुरणीस पडेल अहर्निशीय, मरण कोणासी आवडेना. अवघ्य 2च वर्षे उरली, तात्याची वेळ जवळी आली, रामचंद्रास काळजी उद्भवली. बाबांची बोली वजलेप, तात्यापासूनी गुप्त ठेवली, बाळाशिंप्याचे कानिय घातली, कोणानं कळवावी प्रार्थना केली, चिंता ती लागली उभयात्य. खरेंच रामचंद्र पाटील उठला, त्याचा बिछाना तेथुनी सुटला, दिवस मोजता मोजता लोटला, नकळत गेला तो काळ. नवलबाबांचे बोलाचा ताळा, 40चा भाद्रपद सरला, मास आश्विन डोकावं लागला, तात्याब पडला पथारीवर. तिकडे तात्या तापाने आजारी, इकडे बाबांस भरली शिरशिरी, तात्याचा भरवसा बाबांवरी, बाबांचा श्रीहरी रक्षिता. सुटेना तात्याचा बिछाना, येववेना बाबांचे दर्शना, अनिवार देहाच्या यातना, सोसवेना तयात्य. एक तोंड निजव्यथाव्यथित, बाबांपाशी लागले चित्त, नाह्य चालवत ना हालवत, दुखणेही वाढत गेले अतेय. इकडे बाबांचे कणणेय कुंथणेय, दिवसेंदिवस वाढले द्विगुणेय, हा हा म्हणता तेही दुखणेय, अनावरपणे हटेना. म्हणता म्हणता जवळ आला, दिवस बाबांनी जो भाकीत केला, बाळाशिंप्यास घाम सुटला, तैसाच पाटीला रामचंद्रा. म्हणती बाबांचे खरे होतेय, ऐसेंच आता वाटू लागले अतेय, बरवे न किय हेय चिन्ह दिसतेय, प्रमाण वाढतेच दुखण्याचे. झाले आली शुद्ध दशमी, नाडी वाहू लागली कमी, तात्या पडला मरणसंभ्रम्य, आपतेष्ट श्रमी झाले. असो पुढे नवल वाटले, तात्यांचेही गंडांतर टळले, तात्या राहिले बाबाच गेले, जणू मोबदले केले किय. पहा आता बाबांची वाणी, नानू दिदल्या तात्याचे लावूनी, केली तयारी निजप्रयाणीय, वेळा न चुकवूनी अणुभर. नाही म्हणाव्या तरी ही सूचना, देवनी आणल्या भविष्य निदर्शना, गोष्ट घडेपर्यंत ही राचना. दिसली न मना कवणाचे, जन म्हणती तात्यांचे मरण, निजदेहाचा बदला देऊन, बाबांनी ऐसे केले निवारण, तयांचे विंदान त्या ठाव्य. बाबांनी देह ठेविल्या रात्य, अरुणोदय सुप्रभात्य, बाबा स्वप्नांत पंढरपुराप्रती दृष्टांत देती. गणुदासा मशीद पडली घांसळूनी, अवघे शिरडीचे तेली वाणी, त्रासवुनी सोडिले मजलागुनी,
जातो तेथून मी आता, म्हणून आलो. येथ उरी फुलांही मज बखळ डवरी, इच्छा एवढी पुरी करिय. चल झडकरी शिरडींत, इतुक्यांत शिरडीहून पत्र जाता, कळली बाबांची समाधीस्था. ऐकुनी गणुदास निघाले ही वार्ता, क्षण न लागता शिरडीस सावय घेऊनी. शिष्यपरिवार येऊनिया समाधीसमोर, मांडिला कीर्तन भजन गजर. अष्टौप्रहर नामाचा हरिनामाचा कुसुमहार, स्वय गुणफोनी अति मनोहर. प्रेम्य चढविला समाधीवर, अन्नसंतर्पण समवेत. ऐकता नामाचा गजर अकुंठ, शिर्डी गमली भुवैकुंठ. नामघोषाची भरली पेठ, करविली लूट गणुदासीय. दसऱ्याचीच का बाबांस प्रीती, किय तो मुहूर्त 3:30 मुहूर्ती. शुभकाळ विशेष प्रयाण कृत्य, ये तोंड विश्रुत सकळात्य. येही बोलणे नाह्य प्रमाण, जयास नाह्य गमनागमन. तयास कोठुनी असेल निर्याण, मुहूर्त प्रयोजन काय त्या. जया न धर्माधर्म बंधन, जाहल्या सकल बंधोपशमन. जयाचे प्राणास नाह्य उत्क्रमण, तयासी निर्याण. तेय काय भ्रमैव संभ्रमापेती, ऐशिया साई महाराजांप्रती. नाह्य आगती अथवा गती, निर्याण स्थिती कैचिय त्या. असो उत्तर वा दक्षिणायन, करण्याच नाह्य जया प्रयाण. ठाईन समरस्ती जयाचे प्राण, दीपनिर्वाणसम काळ्य. देह तोण आहे उसनवारी, पंचभूतांची सावकारी. निजस्वार्थ साधली आवरी, परतण्या माघार्य ज्याचा त्या. यापुढील होणाराचे असूचक, आधीच बाबांनी दाविले कौतुक. निघुनी गेली वेळ अमोलिक, कीर्ती स्थायिक राहिली. ज्वार आली याचे निमित्त लौकिकी. रीतीचा अनुकार करीत, कधीय कुंथत कधीय कणत. सदैव सावचित्त अंतर्य. दिवस अष्टघटका भरता, निर्याणकाळ निकट येता. उठुनी बैसले ते निजस्ता, अविकळ चित्ता माझार्य. पाहुनी बाबांची ताई मुदरा, भरती आली आशा समुदरा. कियतीवेळा भयंकर अभदरा, टळली समग्रा वाटल्य. असो यापरी करीत खत, सर्व बैसले असता सचिंत. पातला बाबांचा निकट अमतक, घडला वृतांत परिसातो. क्षणैक अवकाश प्राणोत्क्रमणाला, नकळे काय आल्या मनाला. हस्तकफनीचे खिशांत घातला, ती धर्मवेळा जाणोनी. लक्ष्मी नामे सुलक्षणी, नामासारिखी जिची करणी. नित्य निरत जी साईचरणीय, ती सन्निधानीय तय होती. तिजला कानिय द्रव्यदान, बाबा करीत अति सावधान. क्षणांत होणार देहावसान, चुकल्या कळून बाबांना. हीच लक्ष्मीबाई शिंगदे, बाबांपाशीय मशिदीमध्ये. अक्षय्य कामकाजासंबंधी नेमनिर्बंध वाटत. दिवसा नित्य हे परिपाठी, दरबार खुला सर्वांसाठी. बहुशः कोणाना अडकाठी, मर्यादा मोठी रात्रीची. सायंकाळची फेरी जय सरते, तेथुनी मंडळी घरोघर परते. ती जन्म दुसरे दिवशीय उजाडते, तेव्हांच येते मशिदीय. परिभगत माळसापती, दादा लक्ष्मी यांची भक्ती. पाहुनी तयांस रात्रीच्याही वक्तीय, मनाई नवती बाबांची. हीच लक्ष्मी अतिप्रितीय, प्रत्यय पाठवी बाबांप्रती. भाजी भाकर वेळेवरती, सेवा ही किती वानावी. या भाकरीचा इतिहास परस्ता, कळू सरेल बाबांची दयार्द्रता. श्वानसुकर्या बाबांची ऐक्यता, आश्चर्यचेता होईल. बाबा एकदा सायंकाळीय, भिंतीस टेकून वक्षस्थळीय. वार्ता चालता प्रेमसमेळीय, लक्ष्मी आली ते स्थानीय. तात्या पाटील जवळ होते, आणिक वरकड असता तेथे. लक्ष्मीने अभिवंदिले बाबा तेय, बाबा ती येतेय. तन्व वदती, लक्ष्मी लागलीसे भूक. मा तेय, बाबा मी भाकर घेऊनी येतेय. निघाल्या ही आता, आणि तेय ऐसीच जात्या माघारा. ऐस्या म्हणूनी निघून गेली, भाकऱ्या भाजून घेऊनी. परतली, कोरड्या समवेत अविलंबेय. आली, सन्मुख ठेविली ती न्याहारी. बाबांनी तेय पान उचलिले, कुत्र्यासमोर तैसेंच मांडिले. बाबा हे काय आपण केले, लक्ष्मीने पुसिले तात्काळ. मी जी इतुकी गेल्या सातवारी, हातोहातीय. भाजिल्या भाकरी, तयांची ही काय नवप्री. श्वानाची खरी धन केली. लागली होती तुम्हांस भूक, त्या भुकेचे हेय काय कौतुक वदनीय सुदिला. न एकही कुटक, लाविली चुटक ओगा मज. मग बाबा तियेस वदती, व्यर्थ कशाची करीतेस खती. या कुत्र्याची जे उदरपुरती, माझीच तृप्ती ती जाण. या श्वानाचा जीव नाहीय का, प्राणीमात्राच्या एकच भूका. जरी तो मुका आणि मी बोलका, भेद असे का भूकेंत. क्षुधिन्य व्याकुळ जयाचे प्राण,
तयांच देती जे अन्नावदान माझिया मुखियच तेय सुदिले अजाळणं सर्वत्र प्रमाण माय ह्य प्रसंग सोपा व्यवहाराचा बोध अवघा परमार्थाचा एसी उपदेशपर साईंची वाचा प्रेमरसाचा परिपाक बोलुनी सोपी प्रपंच भाषा अंकित परमार्थरूपरेषा न काढिता कोणाच्या वर्मा दोषा शिष्य संतोषा राखीत तेथून या उपदेशानुसार सुरू झाली लक्ष्मीची भाकर करुनी ठेवी दुग्धांत कोस्कर प्रेमपुरस्सर प्रत्यय पुढे बाबाही भक्तिप्रेमे भाकर ती खावं लागले नियमे वेळ होता विलंब न कर मे जेवण न गमे बाबांस होता लक्ष्मीच्या भाकरीस वेळ जरी पात्र्या तय्य वाढिली असं कळ जेवाव्याचा टळेना काळ मुखिय न कवळ घालीत निवून जाईल पात्रींचे अन न भुकेन्या बसतील खोळंबून परी लक्ष्मीची भाकर आली यावी न अन्नसेवन होईना पुढे कान्ह्य दिवसवरी बाबांनी प्रत्यय तिसरे प्रहरीय शेवया मागवाव्या लक्ष्मीच्या करिय सेवाव्या शेजारी बैसून बाबा सेवीत अपरिमित शेष राधाकृष्णेस देत याच लक्ष्मीचे हस्ते देववीत उच्छिष्टप्रीत बहुतिजला असता चालली देहविसर्जन वार्ता ही भाकरीची भाकडक था किमर्थ ऐसे न म्हणिजे श्रोता सायव्या पक्ता निदर्शक हे या सकल दृश्य चराचर याच्याही पैल परात्प्र साई भरलासे निरंतर जो आज अमर तो साई हे एक तत्व या कथेच्या पोटीय एसी ही गोड लक्ष्मीची गोठी सहज स्मरली उठाउठी श्रोतयांसाठीच मी माय असो एसी लक्ष्मीची सेवा कैसा विसर साईस व्हावा सावधानाचा काय नवलावा वृत्तांत परिसावा सादरता जरी आला कंठी अप्राण शरीर विगलित नाह्य त्राण बाबा निजहस्त्य करीती दान देहावसान समयतीस एकदा पाच एकदाचा रुपये खिशांतुनी काढूनी बाहेर ठेवीत तियेचे हातांवर तीच किया अखेर बाबांची किया ही नवविधा भक्तीची खूण किंवा नवरात्र अंबिका पूजन झाले आज आहे शिलंघन सीमोल्लंघन दक्ष नाही किंवा श्रीमद्भागवतीय श्रीकृष्ण कथिली उद्धवाप्रती ती नवलक्षण शिष्यस्थिती तियेची स्मृती देत बाबा एकादशाच्या दशमाध्यायी षष्ठम श्लोकाची पहा नवलाई शिष्य कैसी करावी कमाई कवणे उपाय वर्ताव्य आद्य पूर्वार्धी कथिलीय 5 उत्तरार्धी 4ची 7 बाबाही धरिती क्रम असाच वाटे जणू हाच हेतू पोटीय अमानी दक्ष निर्मत्सर शिष्य निर्मम गुरुसेवा असावा परमार्थ जिज्ञासा तत्प्र निश्चल अंतर जयाचे जया ठावी नाही असूया वाचा विग्लापन करी नव्हा या इन्ही लक्षणीय निजगुरुराया संतोषवया झटाव्य हाच श्री साईनाथांचा हेत ऐसिया रूपीय व्यक्त करीत केवळ स्वकीय भक्तहितार्थ करुणावंत संत सदा लक्ष्मी खाऊन पिऊनी साध न नवांची कथा काय तिज लागू न तीही तितुकी टाकील ओवाळू न तथापि ते अदान अपूर्वतीस परम थोर भाग्य आगळी तेणेच ऐशिया कृपेची नवाळी पावती झाली नवरत नावली निचकर कमळ्य साईंच्या गेले जातील कितीसे नव परिह्य दान अति अभिन्व किय ज्योतीचा जीवांत जीवक देईल किय आठव साईंची आल्या सन्निध देहावसान तरीही राखुनी अनुसंधान चारापांचाची सांगड घालून आमरण स्मरण दिधले तीस ऐसा दावोनी सावधपणा निकटवर्ती पाठविले भोजना मात्र ग्रामस्थांतील एका दोघांना बैसवितांना देखील परिकान्हीय प्रेमळ भक्तांनीय हट्टची धरला कित्येकानीय जाऊ नये बाबांपासूनी वेळ ती कठीण मानुनी परिप्रसंगीय अंसमीय पडेन काय मोहाचे अपाय्य म्हणून या जणुव घाई अवघियांही दवडिल्या निर्याण समय निकट ती जाणोनी बुट्टी काकादी कंप्रती बाबा वाडियात जा म्हणती भोजनांत्य मग याव्य पाहुनी इतरांची ही व्यागुता बाबा दुश्चित्त निजचित्ता जा जेवुनी या जा आता ऐसे समजता आज्ञापिती ऐसे हे नित्याचे सांगाती सखी अहनिश निकटवर्ती जरी मनाची दुश्चित्त वृत्ती आज्ञेने उद्धती जाव्या आज्ञा तरी नुल्लंघवे वेळ्या सान्निध्यही न त्यागवे बाबांचे मनही न मोडवे गेले वाड्या भोजना भयंकर दुखण्याचे प्रमाण कैचे जेवण कैचे खाण बाबांपाशी गुंतले प्राण विस्मरण क्षण साहेना असो जाऊनी जेवुव बैसले इतुक्यांत मागुनी बोलावं आले अर्धपोटींच धावत आले तनु ते अंतरले भेटीला आयुर्दायसने सरता प्राणज्योती मंद होता बयाजीचे अंकावरता देह विश्रामता पावला नाही होऊन वा निजून
स्वस्थपणे गादीसी बैसून ऐसा स्वहस्त्या धर्म करून केले विसर्जन देहाचे समर्थांचे मनोक्त न होता कोणासही अवक्त देह विसर्जिला हातोहात ब्रह्मीभूत जाहले घेऊनी देहमायेची बुवथी संत सृष्टी माझी अवतरती होता उद्धार कार्यापुरती तात्काळ समरस्ती अव्यक्त्य नट धरितो वेश ना अंतर्य पूर्ण जाणे आपणा तया अवतरिया परिपूर्णा सांकडे मरणाचे ते अकाय लोकसंग्रहार्थ जो अवतरला कार्य संपता अवतार संपविला तो काय जन्म मरणाचा अंकिला विग्रह स्वलीला धरितो जो परब्रह्म ज्याचे वैभव तया कैंचा निधन संभव निर्ममत्व जयाचा अनुभव कैचा भवाभव त्या बाधी दिसला जरी कर्मी प्रवृत्त कधी न कर्म्या केलिय यत्किंचित सदा कर्म्या कर्म देखत अहंकाररहितत्व्य नाभुक्त शियते कर्म हेय तोंड स्मृत्युक्त कर्माचे वर्म परी ब्रह्मज्ञात त्याचा न संभ्रम देखे जो ब्रह्मची वस्तुमात्रीन क्रियाकारक फलजात हेय तोंड अवघ्य प्रसिद्ध द्वैत तेही ब्रह्मविद ब्रह्मची मानित जेव्यकार राजत शुक्तिकेवरी बाबांसारखी मायाळू जन्नी पडली कैसी काळाचे वदनीय दिवसा ग्रासी अंधारी रजनीत तैसीच ही कहाणी झाली किय आता हा अध्याय संपवो येत हे राखव मासिक मर्यादेतेय अतिविस्तार्य दुश्चित्ततेतेय नातरी श्रोते पावतील पुढील अवशेष निर्याणकथा येईल यथाक्रम पुढ्य परस्ता शरण हेमाड साई समर्था पावला कृतार्थ यत्कृपेय स्वस्ती श्रीसंत सज्जन प्ररिते भक्त हेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते श्रीसाईनाथ निर्याण नाम द्विचत्वारिंशोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावतु।